बातमी सविस्तर आहे। महालक्ष्मी कमळावरती बसली असं पंकजा मुंडेंचं वक्तव्य आहे। कमळावरती बसून लक्ष्मी आपल्या घरात येईल असंही पंकजा मुंडेंनी म्हटलंय। लक्ष्मी घरात येण्यासाठी कमळाचं बटन दाबा असं आवाहन देखील पंकजा मुंडेंनी केलेलं आहे। एक मूर्ती असते महालक्ष्मीची, कशावर बसली आहे? आता महालक्ष्मीला कळायचं की कुठं बसायचं, बरोबर आहे? महालक्ष्मी कमळावर बसली आहे की नाही? मग कमळावर बसून लक्ष्मी आपल्या घरात येईल का नाही? मग आपण काय करायचंय? काय करायचंय? कोणतं बटन दाबायचं? कोणतं बटन दाबायचं? कोणतं बटन दाबायचं? तर तिकडे बदलापूरमध्ये उमेदवार कविता सकट यांचा बॅनरच फाडलेला आहे। भाजपला पाठिंबा दिल्यानं मवियाच्या कार्यकर्त्यांनी बॅनर फाडल्याचा आरोप आहे। तिसऱ्या आघाडीच्या 5 उमेदवारांनी मशाल हे निवडणूक चिन्ह घेतलं होतं, मात्र काल या 5ही उमेदवारांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला। त्यामुळे संतापलेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तिसऱ्या आघाडीचे उमेदवार कविता सकट यांच्या कार्यालयाबाहेरील बॅनर फाडलेला आहे। पवारांच्या राष्ट्रवादीचे पुण्याचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत का असा सवाल उपस्थित होतोय, कारण प्रशांत जगताप यांच्या फेसबुक पोस्टनं चर्चांना उधाण आलेलं आहे। मनात असलेल्या असंख्य प्रश्नांचं उत्तर शोधायला उज्जैनमध्ये महाकालच्या दर्शनास आलो अशी फेसबुक पोस्ट प्रशांत जगताप यांनी केलेली आहे। पुरोगामी विचारांसाठी, न्यायासाठी, पुणेकरांच्या हक्कांसाठी मी लढणार असंही प्रशांत जगताप यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय। दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास पक्षातून बाहेर पडणार अशी भूमिका प्रशांत जगताप यांनी घेतली होती। प्रशांत जगताप शनिवारी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचीही भेट घेणार असल्याचं कळतंय। राज्यातील जवळपास 6 जिल्ह्यातील 24 नगर परिषदांमधील निवडणुका पुढे ढकलल्या। न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर सर्व बाजूंचा आणि कायदेशीर सल्ला घेऊनच निवडणुका पुढे ढकलल्या असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगानं दिल्याची सूत्रांची माहिती आहे। सर्व बाजूंचा विचार करून आणि कायदेशीर सल्ला घेऊनच काही निवडणुका पुढे ढकलल्याचं राज्य निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण दिल्याची सूत्रांची माहिती आहे। एकूण 24 नगरपालिका आणि 150 सदस्यांच्या निवडणुका 20 डिसेंबरला होणार आहेत। या निवडणुकांवर परिणाम होणार नसल्याचं राज्य निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे। निवडणूक आयोगाचं म्हणणं काय तेही पाहूया। 17(1)ब तरतुदीनुसार एका उमेदवारानं कोर्टात अपील केल्यास अर्ज मागे घेण्यासाठी ठराविक वेळ देणं गरजेचं आहे। अन्यथा संपूर्ण निवडणुकीवर परिणाम झाला असता आणि निवडणुका स्थगित कराव्या लागल्या असत्या। नियम क आणि ड प्रमाणे निवडणुका पुढे ढकलल्या। नगराध्यक्ष पदासाठी जनतेमधून नगराध्यक्ष निवडून येणार, त्यामुळे तिथं एकदाच मतदान होणार आहे। काही प्रभागांच्या निवडणुका पुढे ढकलल्यामुळे प्रभागातील निवडणुकांसाठी दुसऱ्यांदा मतदान करावं लागणार आहे। जिथे जिथे निवडणुका पुढे ढकलल्या आहेत त्या ठिकाणच्या 24 निवडणुका अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अहवाल सादर करण्यास सांगितलं असून कारणे दाखवा नोटीस पाठवण्याची सूत्रांची माहिती आहे। पुढे ढकललेल्या निवडणुकांमध्ये नव्यानं उमेदवाराला अर्ज भरता येणार नाही, फक्त अर्ज मागे घेता येणार आणि चिन्ह वाटप आवश्यकतेनुसार होईल। 6 जिल्ह्यातील नगर परिषद, नगरपंचायत निवडणुका पुढे ढकलल्या। 24 ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलल्या। अमरावती विभागात बाळापूर, अंजनगाव सुर्जी, यवतमाळ, देऊळगाव राजा, वाशिम। कोकण विभागात अंबरनाथ। छत्रपती संभाजीनगर विभागात फुलंब्री, धर्माबाद, मुखेड, रेणापूर, वसमत। नागपूर विभागात घुकुस, देवळी। नाशिक विभागात देवळाली, प्रवरा, कोपरगाव, पाथर्डी, नेवासा। पुणे विभागात बारामती, फुरसुंगी, उरळी देवाची, महाबळेश्वर, फलटण, मंगळवेढा, अनगर। नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीचा सावळा गोंधळ। घोषणा 288, बिनविरोध 2, स्थगित 24। उद्या मतदान 262 जागांसाठी। नगरसेवक पदाच्या निवडणुका रद्द। अमरावती 187, छत्रपती संभाजीनगर 144, पुणे 143, नाशिक 120, कोकण 69, नागपूर 68।